सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। परिवहन सदस्य निवडणुका लवकरच, इच्छुकांची गर्दी। कल्याण डोंबिवली परिवहनच्या 6 जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणुका होणार आहेत। या निवडणुकांसाठी 20 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत। दरम्यान सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली असून आतापर्यंत यातील 16 जणांनी अर्ज घेतले आहेत। शिवसेनेचे रवींद्र कपोते, मनसेचे राजेश कदम, इरफान शेख, काँग्रेसचे अरिफ पठाण, राष्ट्रवादीचे सात खोत, तर भाजपचे महेश जोशी हे 6 सदस्य निवृत्त होत आहेत। येत्या 3 महिन्यात परिवहन समिती सदस्य निवडीबरोबरच स्थायी समिती, प्रभाग समित्यांची निवडणुकाही पार पडणार आहेत। परंतु परिवहन समितीवर निवडून जाणाऱ्या सदस्यांना 4 वर्षाचा कालावधी मिळणार असल्याने येथे वर्णी लागण्यासाठी इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे। समितीवर राष्ट्रवादीचा एकच सदस्य निवडून जाणार असला तरी या पक्षातील 21 कार्यकर्त्यांनी समितीवर संधी मिळावी यासाठी विनंती अर्ज केल्याने यातून एकाला संधी देताना पदाधिकाऱ्यांची तारेवरची कसरतच होणार आहे। इतर पक्षांमध्येही हीच परिस्थिती असून समितीवर कोणाची वर्णी लागते यासाठी 20 फेब्रुवारीची वाट बघणे गरजेचे आहे। केडीएमसीची आर पाटील यांना श्रद्धांजली, महासभा पूर्ण दिवस तहकूब। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत सर्व पक्षीय सदस्यांकडून दिवंगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री आर पाटील उर्फ आबा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। श्रद्धांजलीपर भाषणानंतर महासभा तहकूब करण्यात आली। तहकूब सभा 20 फेब्रुवारीला होणार आहे। पाटील यांचे सोमवारी कर्करोगाच्या आजाराने निधन झाले। बुधवारी केडीएमसी मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महासभेत त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली। महापौर कल्याणी पाटील या अनुपस्थित असल्याने सभेला पीठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर राहुल धामले यांनी काम पाहिले। त्यांसह श्रीकर चौधरी, संजय पाटील, माधुरी काळे, JC कटारिया, शरद गंभीरराव, सचिन पोटे, राजेंद्र देवळेकर, निलेश शिंदे, वंदना गीत, रवींद्र पाटील, दर्शना म्हात्रे, शर्मिला पंडित, प्रकाश पेनकर, विश्वनाथ राणे आदी सर्व पक्षीय सदस्यांची श्रद्धांजली भाषणे झाली। प्रामाणिक सच्चा नेता, मूर्ती लहान कीर्ती महान, सामान्य व्यक्तिमत्वाचे असामान्य कर्तृत्व, स्वतःची ठाम विचारसरणी असलेले व्यक्तिमत्व अशा शब्दात आबांना श्रद्धांजली वाहण्यात आली। निवडणुकीच्या निमित्ताने तसेच विकास प्रकल्पांच्या शुभारंभाप्रसंगी कल्याण डोंबिवली दौऱ्यावर आलेल्या आबांच्या आठवणींनाही यावेळी उजाळा देण्यात आला। कल्याण डोंबिवली महानगर परिसरात आणखी एकाला स्वाईन फ्लूची लागण। शहरात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये दिवसांगणिक वाढ होत असून आणखी एकाला स्वाईनची लागण झाली आहे। त्यास उपचारार्थ मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले आहे। आतापर्यंत 7 जणांना या आजाराची लागण झाली आहे। सोमवारी पत्रकार परिषद घेऊन वैद्यकीय आरोग्य विभागाने 4 जणांना स्वाईन झाल्याची माहिती दिली होती, तर अन्य 3 जण संशयित असल्याचे सांगितले होते। मंगळवारी या 3 एकाला स्वाईन झाल्याचे वैद्यकीय अहवालातून निष्पन्न झाले असून इतर 2 स्वाईनची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे। मागील आठवड्यात 2 महिलांना स्वाईन फ्लू झाला होता। यातील एकीचा पंजाबमधील पटियालामध्ये मृत्यू झाला आहे। विशेष बाब म्हणजे मंगळवारी निष्पन्न झालेला स्वाईन रुग्ण हा देखील पश्चिमेतील खडकपाडा परिसरातीलच आहे। त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती केडीएमसीचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर लीलाधर मस्के यांनी सांगितले। डोंबिवलीतील पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळातर्फे महाशिवरात्र उत्सव संपन्न। तीर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरात श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळातर्फे महाशिवरात्र उत्सव संपन्न झाला। तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।